असलं गुड मॉर्निंग शुभ सकाळ. आपण पाहताय दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 सीझन 1 मॅचला सुरुवात होते. ऑफिशियली इशारा देखील आलेला आहे. या सामन्याच्या पहिल्या इनिंगला सुरुवात होते. आजचा हा ग्रँड फिनालेचा दिवस सुपर डुपर संडे आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचकडे आपण जाऊया जिथे ओपनिंग पेअर आपण पांडुरंग रघुवीर आणि त्याचबरोबर त्यांचे साथीदार कैबुरणकर दोन्ही टीमसाठी डू ऑर डायची मॅच. लीग फॉर्मॅट मधील आजच्या दिवसामधली ही पहिली मॅच खेळली जाईल. त्याच्यानंतर सेकंड मॅच ती देखील एक महत्वाची पाहायला मिळणार आहे. राजवीर 11 विरुद्ध वली वॉरियर्सचा हा संघ खेळतोय. मॅचला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू टाकताना मनोज मोहिते आपण पाहतोय. पहिलाच बॉल आक्रमकतेने खायचं जोरदार अपील केलेली आहे. अंपायर्सकडे या ठिकाणी लाऊडली अपील अनुप देशमुख यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. परंतु हरकत नाहीये. अंपायर्सनं व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळून जातील. व्हाईट बॉलचा इशारा सुरुवात वाईडने केली मनोज मोहितेनं. लक्ष्य थोडंसं बाहेरनं चेंडू मात्र ट्रॅव्हल झालं. याच कारणास्तव व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार असतील. यावेळेला पडल्यानंतर चेंडू खालच्या बाजूला बसतोय. काल सायंकाळच्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर वरुण राजाचं जे आगमन झालं होतं, अगदी शेवटची मॅच आपण पाहिली. त्या मॅच मध्ये तब्बल 41 धावांचा पाठलाग करत असताना दापोली फायटर्स या टीमनं तो सामना जिंकला होता. काय मॅच रंगली होती. रसिक प्रेक्षकांचं मन जिंकली त्या मॅचनं. शेवटपर्यंत हा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. तर आजच्या दिवसातला पहिला सामना आपण बघतोय. पडल्यानंतर चेंडू जोरदार अपील याही वेळेला केली आहे. परंतु अंपायर्स या ठिकाणी बोट वरती झालंय. बॅटर बाद आहे. जोरदार अपील केली आहे. कैफला माघारी परतावं लागेल. अंपायरचा इशारा इथे मात्र बाहेर जावं लागणार आहे. गोल्डन डकचा शिकार झालाय कैफ. पडल्यानंतर बॅटची कडा घेतली गेली आहे. वली वॉरियर्सचा आयकॉन आता सरळ मैदानाच्या बाहेर जाणार आहे. अंपायर्सनी मात्र इशारा दिलाय की बॅटर बाद होणार आहेत. कारण बॅटचा स्पर्श होता असं सांगितलं गेलं बॅटर अंपायरच्या माध्यमातून. आणि जे सेलिब्रेशन होतं अनुप देशमुख, आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जे सेलिब्रेशन आपण त्यांचं पाहिलं, जी बॉडी लँग्वेज आपण बघितली या ठिकाणी अनुप देशमुख यांची. लगेच जोरदार अपील केली. अंपायरचा इशारा येण्या अगोदरच त्यांनी सेलिब्रेशन केलं होतं. महत्वाची विकेट आपल्याला बघायला मिळते. एक आक्रमक फलंदाज ज्यांनी आपल्या जोरावरती टीमसाठी मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलंय असा जो खेळाडू आहे आपण पाहतोय कैफला बाहेर परतावं लागले. पहिलीच विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये पहिली विकेट आपण बघतोय. सकाळच्या सत्रातली ही मॅच आहे. बॅटिंगसाठी एक कैफ बाहेर गेलाय. आता कैफ महालदार मैदानाच्या आतमध्ये. कैफ मालदारला आपण बघतोय या ठिकाणी बॅटिंगसाठी पाठवलं गेलंय. शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल आहे. पहिलाच बॉल बाउन्सर टाकलाय. तिकडे बॉल टाकलाय आणि खेळणं मात्र कठीण गेलेलं आहे. कमालची गोलंदाजी मनोज मोहिते यांच्या माध्यमातून. चेंडू टाकला जाईल पुढचा एक शॉर्ट ऑफ लेंथ. पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क नाही. कैफला याही वेळेला चकमा दिलाय. अक्षरशः आपण जर पाहायला गेलं तर बॅट बॉलचा संपर्क होत नाही. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी देखील आहे. आतापर्यंत मनोजला माहित आहे की डू ऑर डायची मॅच आहे. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. कारण या क्वालिफायरच्या रेसमध्ये बनून राहायचं असेल अनेक समीकरणं जुळली पाहिजेत. त्यानंतरला मग तुमचा संघ तो क्वालिफाय होणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे पॉइंट्स असतील, नेट रन रेट असेल, त्याच्यानंतर मग कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलं ओव्हरऑल मग ते ऑब्झर्व केलं जाईल. आणि त्याच्यानंतर मग कोणते संघ क्वालिफाय होतील हे दुपारच्या सत्रामध्ये कळेल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले आतापर्यंत 3 या आकड्यावरती. 3 रन झालेले आहे स्कोरबोर्ड वरती. आता स्ट्राईक मार्क वरती पांडुरंग रघुवीर बल्ला खामोश राहिलाय. पांडुरंगला आता मात्र आक्रमकतेने खेळावं लागेल. एक चांगला बॅटर आहे. चर्चेतलं नाव राहिलंय पांडू.
लवकर शैलीचा गोलंदाज या ठिकाणी बॉल टाकतील. जोरदार अपील केली आणि बॅटची कडा घेतली जात असताना याच ओव्हरमध्ये दुसरा विकेट. संघ थोडसा नाजूक परिस्थितीमध्ये आपण जर पाहिला गेला तर एक ओव्हरचा खेळ संपलाय. लॉस ऑफ 3 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 2 महत्वाचे खेळाडू बाद. पांडुरंग रघुवीर देखील बाहेर जातील आणि कैफ देखील बाहेर गेलेले आहेत. याच ओव्हरमध्ये 3 रन्स झालेत. आता क्रमांक 4 वरती नवीन बॅटर युसुफ यांना पाठवलंय. युसुफ फकी बॅटिंग साठी आलेत. न्यू बॉलर देखील आता गोलंदाजी मार्गवरती अनुप देशमुख. मनोजनं अक्षरशः माहिती सुरुवात याच्यापेक्षा चांगली होऊ शकत नाही राजवीर 11 या टीम साठी. ज्याप्रमाणे त्यांनी इथे बॉलिंग केली आहे. कैफला अगदी फुलाने बॉल टाकला. बॅटची एज घेतली गेली अनुपच्या हातामध्ये आणि त्याच्यानंतरला आकुड टप्प्याचा बॉल होता आणि त्याच्यावरती देखील पडल्यानंतरला खाली बसला. बॅटच्या आतल्या बाजूची ती काढा होती आणि तिथे कॅच पकडली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये संघाची जी परिस्थिती आहे वलीम वॉरियर्स या टीमची नाजूक दिसते. युसुफ फकी आहे. राऊंड द विकेट. भाऊ विदाते या एंड कडून गोलंदाजी केली जाईल. मोठा प्रहार केलाय. हवेमध्ये बॉल आहे. एक बेजबाबदार फटका आपल्याला बघायला मिळतो. क्षेत्ररक्षक असतील. ओटो कोट. सुपर आउटस्टँडिंग सुपर कॅच. सुपरमॅन म्हणलाय तेजस वायकर. हा खेळाडू क्रिकेट पासून खूप काळ दूर राहिलाय परंतु त्याच्यानंतर त्याला संधी मिळाली राजवीर 11 या टीम मध्ये आणि आता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय की अगदी क्षेत्ररक्षकाच्या त्या यादीमध्ये या खेळाडूचं देखील नाव का आदराने घेतलं जातं याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय. मुरुडची एक स्पर्धा आपण पाहिली तिथे अगदी दुखापतग्रस्त झाले त्याच्यानंतर रिकव्हर झाले आणि आता लगेच राजवीर 11 या टीमचा हिस्सा बनले आणि लॉंग ऑफच्या परिसरामध्ये जी कॅच पकडली आहे आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण स्पर्धेतली एक दर्जेदार कॅच देखील मांडली जाते तेजस वायकर यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल अनुप देशमुखनं काय गोलंदाजी केली आहे. एक बेजबाबदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करणार जो बॅटर होता तीन वरती 3 खेळाडू आपण बघतोय बाद झालेले आहेत. न्यू बॅटर आलेला आहे. सुबानला आता पाठवले. क्रमांक 5 वरती संघ ढासळलाय. शॉर्ट ऑफ लाईन यावेळेला देखील लेगस्टंपच्या थोडस बाहेरचा बॉल आहे. आपण जर पाहतोय तर एक्स्ट्राचा इशारा आलेला आहे अंपायरच्या माध्यमातून. अंपायर मकबूलभाई बुरुणकर असतील त्याचबरोबर अविनाशजी राणे असतील पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला देखील पाहायला मिळते. संपूर्ण जी स्पर्धा आपण पाहतोय दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 सीझन 1 काय मॅनेजमेंट केलेलं आहे. त्यांचे मुख्य आयोजक आमचे महेशदादा मुंडेकर सर असतील त्याचबरोबर आदरणीय आमचे मार्गदर्शक राम जागडे सर आहेत. अजितदादा सुर्वे जितेंद्र मांडवकर आहेत. अविनाशजी तांबे शैलेश जालगावकर आणि त्याचबरोबर बंटी एलकर आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज या आयोजनाचा मात्र हा ग्रँड फिनालेचा दिवस आहे. आता स्ट्राईक रोटेट केलेली आहे. एक सिंगल घेतलाय. स्कोर बोर्ड आता जाऊन पोहोचलंय 5 या आकड्यावरती. आडव्या बॅटनी घ्यायचं आहे. बॅट बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाहीये. स्वतः फॉलोज रो मध्ये गेलेत. केवळ 1 रन आपल्याला बघायला मिळतोय. हा नानासा मामला असेल परंतु या चेंडूवरती देखील केवळ सिंगल घेत असताना आपल्याला संतुष्ट आणि समाधान मानावं लागेल. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. सहा रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुपचा पुढचा चेंडू असेल. सुभान तयार असतील. आक्रमण करणार काय. चेंडूवरती शॉर्ट बॉल आहे. शरीरापासून थोडंसं दूर खेळत आहे. जागेवर मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. अगदी फुटवरचा वापर होत नाही. अंपायरचा इशारा वाईट +1 एक्स्ट्राज मिळून जातील. स्कोर कार्ड आता थोडंसं पुढे सरकतंय धीमा घेतेनं 8 या आकड्यावरती. जे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय किमान तरी तुम्हाला चांगली बॅटिंग करण्यासाठी एक सन्मानजनक स्कोर तुम्हाला 55 ते 60 पेक्षा अधिक रन तुम्हाला बनवावी लागतील या मॅच मध्ये परंतु त्याच्यासाठी तुम्हाला जबाबदारीनुसार खेळावं लागेल.
बॅटची आय थिंक एज घेतली गेली की नाही, अतिरिक्त बाउन्सर होता. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आहे आणि एक्स्ट्राच पुन्हा एकदा बघायला मिळत आहेत. लगातार 2च्या 2 चेंडू व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर मग व्हाईट, त्यानंतर 2 सिंगल आणि लगातार हे जे शेवटचे 2 बॉल आपण पाहिले आतापर्यंतचे ते लगातार व्हाईट बॉल देखील मिळालेत. व्हाईटच्या स्वरूपातले रस देखील घेतलेत. सुबानला तर एक संधी मिळाली आहे, आक्रमण करेल का एक चांगला हार्ड हिटर तो देखील मानला जातो. मोठा प्रहार केलाय. आता मात्र या ठिकाणी बॅटची कडा घेतले. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहेत. एक चांगली कामगिरी, तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. मागच्या स्पर्धेमध्ये अभूतपूर्व कामगिरी केल्यानंतरला या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर कुठेतरी तुम्हाला जर विजयाचे शेलेदार बनायचे असेल तर आपल्याला चांगलं क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला क्वालिफाय होणं देखील महत्त्वाचं असेल. एक एक मॅच, आता एक एक रन तुमचा मात्र या ठिकाणी नक्कीच महत्त्वाचा असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी स्पेशली. हो, यावेळेला रडार मध्ये होता, चेंडू खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या चेंडूच्या खाली, कॅच पकडली जाईल. ओ यावेळेला सुपर कॅच, रोहन सावंत मात्र या ठिकाणी कॅच पकडले. युसुफ फकी यांचा देखील बेजबाबदार फटका आणि ते देखील बाहेर जातील. विकेट नंबर 4.11 रन स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलात तर कुठेतरी चांगली कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये देखील विकेट आलेली आहे. विकेट नंबर 4. आता नवीन बॅटरला पाठवलं जातंय मैदानामध्ये. योगेश दांडेकर बॅटिंगसाठी आलेत. या ओव्हर मधला शेवटचा बॉल. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की तर विकेट्स मिळाल्या, त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट आलेले आहेत. 8 रन्स खर्च केलेत आतापर्यंत अनुप देशमुख याने. शॉर्ट ऑफ लेंथ आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा. फक्त अटेंडन्स लावतायत बॅटर. एक मोठा धक्का आपल्याला बघायला मिळतोय त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर ऑन फील्ड डिसिजन जे आहे बॅटर्सनं आउट दिले. बॅटर्सला माघारी परतावं लागतंय. 5वा मोठा धक्का वलीम वॉरियर्स या टीमला बसलाय. 2 ओव्हरचा खेळ संपला. लॉस ऑफ 5 विकेट्स, 11 रन्स. या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतलेत अनुप देशमुख यांनी. महत्वाच्या मॅच मध्ये राजवीर 11 टीमची कमालची बॉलिंग. बॅटिंगसाठी क्रमांक 7 ला आता राफीदला पाठवलंय. राफीद कडे देखील एक पोटेन्शियल चांगला आहे. चांगली गुणवत्ता देखील राफीद मध्ये आहे. मोठे स्ट्रोक तो देखील खेळू शकतो. परंतु मनोज मोहिते एक स्ट्रायकर बॉलर, टीमचा महत्वपूर्ण ऑलराऊंडर, टीमचा तारणहार आता गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. 5 वा षटकार. 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 5 वा षट
समोर आता सुबान तयार असतील. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल लेगच्या थोडस बाहेर बॉल टाकलेला आहे, परंतु अंपायरचा इशारा इथे इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आलेला आहे. आता कुठेतरी आपण पाहिलं की तर एक उमेद असू शकेल सुबान कडूनच आपल्या टीमला, कारण स्वस्त्यामध्ये 5 खेळाडू लवकरच बाद झालेत. 11 वरती नाजूक परिस्थिती दिसते. यावेळेला एक आपण पाहतोय तर वन बाउन्सर अंपायरच्या माध्यमातून घोषित केला गेलाय. लगातार दुसरा चेंडू देखील बिंदी आलाय. मनोजनं किफायतीशीर गोलंदाजी हँडल केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 रन्स दिले, 2 विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळाला. आता इथे रडार मध्ये होता सुभान, वाह कमालचा स्ट्रोक आहे, 6 रन षटकार. याच फटक्यांची अपेक्षा आपल्या टीमला आहे आणि त्याच्यानुसारच सुभानला घ्यावं लागेल. अजून देखील चेंडू शिल्लक आहेत आणि ते खेळण्यासाठी आता सुभानला त्या ठिकाणी चमत्कार करावा लागेल. एक चांगला टोटल जर प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये ठेवायचं असेल तर आक्रमकतेनं बॅटिंग करावी लागेल. थोडंसं थांबून खेळणं, विकेटवरती थांबावं लागेल, कारण ज्या 5 विकेट गेल्या बॅटर्स आले, अटेंडन्स लावली, लगेचच पहिला बॉल खेळले, त्याच्यानंतर लगेच ते बाहेर गेलेत. आपण कैफला पाहिलं, कैफ अगदी बाद झाले. त्याच्यानंतर पांडुरंग, रघुवीर आणि त्याच्यानंतरला म्हणजे बॅटर्स आले होते ते सरळ मात्र अटेंडन्स लावून लगेच बाहेर गेले. डावखुरा शैलीचा यावेळेला चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला आता बसतोय. आता लाईन आणि लाईन थोडी बदलली आहे. मागचा चेंडू अगदी फुलान लेन्सचा होता, ज्याच्यावरती आक्रमण केलेलं आहे, त्याच्यावर 6 मिळाले, परंतु त्याच्यानंतर जो गोलंदाज आहे मनोज यानं मात्र चेंडू आकडून टप्प्याचा टाकला, पडल्यानंतर खाली बसलाय आणि बॅटर सुभान देखील थोडेसे अक्कबक्क राहिले त्या चेंडूला खेळण्यासाठी. पुढचा चेंडू असेल, सुभान तयार असेल, एक आक्रमकतेने खायचा होता. लॉंग लेगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने मात्र जातील. 1 रन कंप्लीट झालाय. हा हाणारचा मामला, धावचीची संधी आणि इथे आणि अनुप देशमुख यांच्या माध्यमातून चूक घडलीये, चूक घडलेली आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती, 19 रन्स. शेवटचा बॉल आहे, शेवट शिल्लक आहे, एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर अंपायरचा इशारा नो बॉल आहे. सेकंड बाउन्सर तुम्हाला अलाउड नाहीये एका ओव्हरमध्ये आणि त्याच कारणास्तव अंपायरनं मात्र नो बॉल घोषित केलाय. आता येणारा पुढचा चेंडू जो असेल तो मात्र आता फ्री हिटचा असणार आहे. 20 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. परिस्थिती थोडीशी नाजूक, परंतु फ्री हिट वरती देखील आक्रमण केले आणि सुभानच्या बॅटमधून एक दर्जेदार फटका, 6 रन षटकार. चला 3 ओव्हर नंतर संघाचा स्कोरबोर्ड 26, लॉस ऑफ 5. वॉलीम वॉरियर्स 26 रन्स. हे षटक जर पाहिलं गेलं तर वॉलीम वॉरियर्स या टीमच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. तब्बल या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेलं तर 15 रन्स आलेत.
आर्य जालगावकर ट्रॅक वरती आलाय. आर्य जालगावकर एक नवीन चेहरा आपण पाहिलाच. चांगलं क्रिकेट खेळताना दिसला पहिल्या दिवसामध्ये. पहिला बॉल सुरेख टाकलाय. पहिला चेंडू आर्यनं अगदी चांगला टाकला योग्य टप्प्यावरती. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा येईल. एक्स्ट्राज मात्र मिळून जाईल. वन बॉल. यापुढची मॅच होईल संतोष एजन्सी विरुद्ध मनस्वी फायटर्स. संतोष एजन्सी आणि मनस्वी फायटर्स या दोन टीम मध्ये खेळवली जाईल. दोन्ही टीमचे जे कॅप्टन असतील या मॅचच्या मध्यांतरामध्ये आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉसच्या इथे यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जाऊयात पुढचा चेंडू असेल. ज्यावेळेला मोठा प्रहार देखील केला. क्षेत्ररक्षक असतील तेजस आहेत. इथे सुपर कॅच पकडली आहे. आजच्या दिवसातली दुसरी कॅच तेजस वायकरच्या माध्यमातून पकडली गेली आहे. राफीद देखील या ठिकाणी बाहेर जाणार आहेत. काय कमालची कॅच पकडली जाते तेजसच्या माध्यमातून. विकेट नंबर 6. 27 वरती हा 6वा धक्का वली मॉरिस या टीमला बसलाय. क्रमांक 8 वरती आता अदनानला पाठवलं गेलं. अदनान फकी आहेत. सुबान आडबॉल मध्ये 15 रन्स वरती खेळतात. टीमचा स्कोर 27-6. विकेट देखील आपण बघतोय 27 झालेला आहे. वली मॉरियस या टीमचा 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आर्य जालगावकर याच्या खांद्यावरती एक जबाबदारी दिली आहे 4थं षटक टाकण्याची. तेजसची प्रशंसा करावी लागेल ज्याप्रमाणे त्यांनी कॅचेस पकडलेत. पहिल्या ओव्हरमध्ये जी कॅच पकडली त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये देखील कमालची कॅच पकडली. शॉर्ट ऑफ लाईन तर यावेळेला शरीरापासून थोडेसे दूर खेळत आहेत. अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एक्स्ट्रा मिळणार आहेत. 28 पुन्हा 28 या आकड्यावरती स्कोर बोर्ड आता पोहोचेल. इथे फुल टॉस बॉल आणि अंपायरचा इशारा नो बॉल आहे. नो बॉल वरती आक्रमण केलेलं आहे आणि त्या नो वरती मात्र कमालचा स्ट्रोक म्हणजे 6 रन्स षटकार पाहायला मिळतोय. इथे फुल टॉस. अदनान मात्र या ठिकाणी दाहडलेत. 8 नंबर वरती पाठवले पण तो हरकत नाही. काय बॅटिंग करतायत. एक पहिलाच बॉल ज्यावेळेला त्यांनी प्ले केला सिक्सर आला. येणारा पुढचा चेंडू देखील आता फ्री हिटचा असेल. थोडी चर्चा देखील करतील.
35 रन स्कोर बोर्ड वरती लागलेत. अजला जास्त वेळ जाणार नाही, याची आपण दक्षता घ्या, फार वेळ जाणार नाही. आज खूप साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. आर्यनं मागचा चेंडू नो बॉल टाकला, हा चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिटचा बॉल असणार आहे. अदनान या फ्री हिट साठी तयार असतील. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला देखील त्या गतीला बीट झालाय अदनान. असं वाटलं होतं की फ्री हिट वरती देखील रन्स येतील, परंतु नाही. तिथे आपल्याला डॉट बॉल बघायला मिळाला. स्कोरबोर्ड 35 वरती स्थिरावलंय. 3.3 ओव्हर पर्यंतचा खेळ झाला. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. वाईट +1 म्हणजे 22चे देखील रन्स या ठिकाणी ऍड केले जातील आता. स्कोरबोर्ड आता 37 ला जाऊन पोहोचलाय. हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक आहे. 3 चेंडूंमध्ये 11 रन्स खर्च केलेले आहेत. एक विकेट तर घेतली आहे, परंतु येणाऱ्या पुढच्या 3 बॉलमध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा जे दडपण दिसते या बॉलरवरती, आर्य जालगावकर आहे त्याच्यावरती दडपण दिसते. कारण प्रतिस्पर्धी संघ थोडासा प्रेशरमध्ये होता, कारण त्यांच्यामध्ये रन्स बनत नव्हते, परंतु आता रन्स बनण्यासाठी सुरुवात झाली. तसे आता बॉलर देखील आता प्रेशरमध्ये दिसत आहेत. प्रेशर रिलीज करून साठी या ठिकाणी चांगली गोलंदाजी एक्सपेक्ट आहे. 38 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 38 रन्स. चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकाला ज्या वेळेला सुरुवात झाली, आर्याला गोलंदाजी मनस्वी फायटर्स आणि संतोष एजन्सीचं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर पुढची मॅच टी देखील खेळवली जाईल.
नॉट आउट असेल या ठिकाणी आपण पाहतोय. असला मॅचला सुरुवात होईल. अंपायरचं डिसिजन नॉट आउट थे. स्कोरबोर्ड 40 रन्स 40 झालेले आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत. हा चांगला चेंडू आहे. या चेंडूला सन्मान देखील दिलाय सुबान आणि त्याचबरोबर जो अदनान आहे. या दोघांमधली पार्टनरशिप चांगलीच बिल्ड होतीये. बघता बघता या बॉलवरती देखील 2 रन्स घेतलेत. 42 रन स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. असं वाटतं कुठेतरी 35 ते 30 पर्यंत संघ थांबवू शकेल, कारण ज्याप्रमाणे परिस्थिती होती 11 वरती 5 विकेट गेल्या होत्या या टीमच्या. पुढचा चेंडू टाकला जाईल. यावेळेला मोठा प्रहार केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु मनोज मोहिते वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चांगला थ्रो देखील आहे. आणि षटक क्रमांक या ठिकाणी आपण जर पाहतोय तर 4चा खेळ संपला. लॉस ऑफ 6 विकेट्स 43 वरी वॉरियर्स. 43 रन झालेले 4 ओव्हर नंतर 43 झालेत. येणारं शेवटचं षटक कोणत्या बॉलरला दिलं जाईल? आय थिंक विकी पात्रोटी जातील गोलंदाजीसाठी. त्याचबरोबर झिपर नेटवर्कचे एचओडी ऑफ कोकण आदरणीय मुझफ्फरभाई चिकटे सर यांचं आगमन झालेलं आहे. मुझफ्फरभाई प्लीज वेलकम. या आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. आमचे मार्गदर्शक मुझफ्फरभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. मुझफ्फरभाई प्लीज या आपण आसनस्थ व्हायचंय. मंचावरती या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. दोन्ही टीमचा 12 मॅन कंपल्सरी आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की आमच्या कॉम्बॉक्स कडे पाठवून द्या. ओ पुन्हा एकदा वा बाई वा. हे बाई सुबान का वल्ला माशाल्लाह. सुपर 6 रन षटकार. कमालची बॅटिंग. काय बॅटिंग चालली आहे. पहिल्याच बॉलवरती विकी पात्रोटी यांच्यावरती आक्रमण केलंय. म्हणजे असं वाटलं नव्हतं की रन्स बनतील, परंतु सुबाननं एक बाजूला कमान सांभाळली आहे. काय बॅटिंग चालली आहे. सुबान हार मारण्यासाठी तयार नाही. अजून पुन्हा एकदा यावेळेला 2 गेंदेवर दुसरा षटकार देखील पाहायला मिळतोय. सुबानच्या बॅटमधून इथं बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आहे. स्कोरबोर्ड आता 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. काय बॅटिंग आपण पाहतोय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 55. तर सुबाननं 13 चेंडू फेस केले, ज्याच्यामध्ये 30 रन्स वरती ते खेळत आहेत. विकी पात्रोटी एक अनुभव तर आहे, परंतु बॅटर्स 55 रन्स झालेले आहेत. 55.
शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी या खेळाडूकडून अपेक्षा केली जाते आडव्या बॅटने खायचं होतं, परंतु हा हाणाचा मामला तेथे डॉट बॉल पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन केलं, टप्पा थोडासा बदलला. मागचे 2 चेंडू अगदी रडारमध्ये होते, गुड ऑफ लेंथला होते. हा चेंडू थोडासा मागे ठेवला आणि बॅटर्सने देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, जिथे त्या चेंडूपर्यंत पोहोचले नाही, त्या टप्प्यापर्यंत पोहोचला नव्हता बॅटर. आणि मग डॉट बॉल आलाय. हा कमबॅक करावा लागेल, कारण तुमच्याकडे तो अनुभव राहिलेला आहे. या ठिकाणी बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा थर्डमॅनला क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. 1 रन्स घेतलाय. हा रानाचा मामला, याला म्हणतात वाईड थ्रो, खराब थ्रो, आणि इथे रन्स देखील बनवू शकतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स देखील भन्नाट वेगानं कंप्लीट केले त्या दोन्ही बॅटर्सना. खराब थ्रो पाहायला मिळाला आर्य जालगावकरच्या माध्यमातून. तिथे अनुप थोडेसे नाराज आहेत आपल्या क्षेत्ररक्षकावरती. थोडेसे ज्यावेळेला चेंडू पकडले मग थांबला होता आर्य. त्याच्यानंतर मग त्यांनी तो वाईड थ्रो केला, अनुपनं पकडला. त्याच्यानंतर मग विकीच्या हातामध्ये थ्रो केला, तोपर्यंत बॅटर साधणार भन्नाट वेगानं मात्र रन्स कंप्लीट केला. पॉफिंग क्रीज मध्ये बॅट ड्रॅग केली. 57 रन्स, 57 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. सुबंडला जी संधी मिळाली ना खेळण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये, ज्यावेळेला आपण पाहायला गेलं तरी सुबंडची चर्चा आम्ही करत होतो. एक चांगला हार्ड हिटर आहे आणि त्याला आज मॅचला खेळण्याची संधी मिळाली. चांगलंच दहाडलाय या मॅच मध्ये. पुन्हा फुलटॉस बॉल आहे. फुलटॉस वरती या ठिकाणी कुठेतरी चकमा देणारा बॉल आपण पाहिला तिथे. हा रानाचा मामला, परंतु इथे धावचीची संधी होणार आणि अदनान यांना देखील आपण पाहतोय तर बाहेर जावं लागतंय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 58 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. वली वॉरियर्स या टीमनं बॅटिंग सुरेख केले. आपण चर्चा करत होतो की कुठेतरी 60 ते 65 रन्स झाले तर एक फायटिंग स्कोर बघायला मिळू शकेल, आणि 58 झालेले आहेत. साईम बॅटिंग साठी आले. शेवटचा एक चेंडू आणि सुबान असतील तिथे. आडव्या बॅटने खेळले. डिप्स किंवा लेगला क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय. मिसफील्ड झाली आहे. 2 रन्स भन्नाट वेगानं कंप्लीट असतील आणि त्याचबरोबर 2 धावेंवरती आता समाधान मानावं लागतंय. आणि षटक क्रमांक आपण पाहतोय तर 5चा खेळ देखील संपला. 60 रन स्कोर कार्ड वरती जिंकण्यासाठी 61 धावांचं टार्गेट सेट केलंय. एक वेळ मध्ये आपण पाहिलं गेलं तर 11 वरती 5 विकेट होत्या, परंतु त्याच्यानंतरची जी पार्टनरशिप आपण बघितली अदनान आणि त्याचबरोबर सुबन या दोघांमधली अगदी काबिल तारीफ. 60 रन्स झालेले आहेत. टार्गेट 61 धावांचं असेल. यापुढची मॅच मनस्वी फायटर्स विरुद्ध संतोष एजन्सी. मनस्वी फायटर्स आणि संतोष एजन्सी दोन्ही टीमचे जे कॅप्टन आहेत. आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉलचे इथे यायचं आहे. त्याचबरोबर गवेगावचे सरपंच महोदय आदरणीय लक्ष्मणजी गुरव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आपणास विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. संतोष एजन्सी आणि मनस्वी फायटर्स. मनस्वी फायटर्स, संतोष एजन्सी दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस करण्यासाठी या टॉस का बॉसच्या इथे.
संतोष एजन्सी आणि त्याचबरोबर मनस्वी फायटर्स या दोन टीम मध्ये टॉस झालेला आहे. चला मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. अनुप देशमुख असतील आणि मनोज मोहिते ही जोडी आहे. ट्रॅक वरती बॉलर असतील काही बुरुंडकर. भाऊ इदाते या एंड कडून ते गोलंदाजी करताना दिसणार आहे. कैफ आतापर्यंत चांगली कामगिरी कैफच्या माध्यमातून गोलंदाजीच्या पहिलाच बॉल आहे. प्रॉपर टायमिंग नाही. चेंडू जाऊन स्टिकर वरती बॅटच्या आदळलाय. 61 धावांचा पाठलाग करताना केवळ पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आलेला आहे. ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहायला गेलं तर जे मुख्य जे आयोजक आहेत दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 चे मुख्य आयोजक आदरणीय महेश दादा मुंडेकर, आदरणीय राम जागडे सर, अविनाशी तांबे, त्याचबरोबर अजितदादा सुर्वे, जितेंद्र मांडवकर सर, बंटी एलकर आणि शैलेश जलगावकर यांच्या या मुख्य आयोजनाच्या माध्यमातून दापोलीतल्या अनेक नवीन जे यंगस्टर्स आहेत, युवा खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला या स्पर्धेच्या माध्यमातून. खरंच आयोजकांचं कौतुक, प्रशंसा करावी लागेल. यावेळेला बघा मोठा प्रहार मनोज मोहितेच्या बॅटमधून, आक्रमक स्ट्रोक, छेरन षटकार. वा काय स्ट्रोक होता. कमालची बॅटिंग पाहायला मिळालेली आहे. मनोज मोहिते कुठे थांबणार आहे खेळाडू आहे. सुपर आउटस्टँडिंग स्ट्रोक पाहिलाय आपण. यानंतर संतोष एजन्सी आणि मनस्वी फायटर्स. कमालची मॅच. चला फार वेळ जाणार नाही. चला आजच्या दिवसामध्ये खूप साऱ्या मॅचेस खेळायच्या आहेत. आणि त्याचबरोबर अंपायर्स सोबत ज्या वेळेला आपण चर्चा करत असाल आणि त्याचबरोबर अंपायरची रिस्पेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. आणि जर का ते असं दृश्य आढळलं तर ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून सरळ पेनल्टी देण्यात येईल त्या संघाला. कारण मैदानाच्या आतमध्ये ते न्याय देवता आहेत. कारण ज्यावेळेला आपण बघतोय की ते जे संपूर्ण क्रिकेट आहे त्या क्रिकेटवरती योग्य डिसिजन, फेअर डिसिजन्स देण्याचं काम ते करत आहेत. आणि त्या डिसिजनचं रिस्पेक्ट करणं देखील आपलं ॲज अ क्रिकेटर म्हणजे आपलं काम असतं. पुन्हा एकदा चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल झालाय. चेंडू आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेत. 1 रन घेतलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा, परंतु यावेळी साफ नकार दिलेला आहे मनोज मोहितेनं. स्कोरबोर्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 9 रन्स. मनोजनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून अगदी दर्जेदारी कामगिरी केलेली आहे. आता पुन्हा एकदा तशीच कामगिरी करण्यासाठी आक्रमण केलं जातंय का
येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती कसं क्रिकेट खेळलं जाईल अनेक प्रश्न येतील, परंतु हा चेंडू अगदी जड मध्ये टाकला होता, कैफनं थांबवलाय. डॉट बॉल आता येतोय, बिंदी चेंडू आलाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, त्याच्यानंतर सिक्सर आला आणि त्याच्यानंतर मग सिंगल सिंगल आणि त्यानंतर पुन्हा बिंदी. आज आपल्याला ही टाइम लाईन या ओव्हरची पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरमधील जर दोन्ही टीमचं कंपॅरिझन करायला गेलं तर 2 विकेट्स आतापर्यंत होत्या आणि 2 रन्स देखील खर्च केले गेले होते. मनोज मोहिते जेव्हा ते गोलंदाजीसाठी आले होते. हो, यावेळेला चांगला पूल केलाय, शॉर्ट ऑफ पूल आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 रन षटकार मनोजच्या बॅटमधून आलाय. वाह, दणदणीत फटका. एक ओव्हरचा खेळ देखील संपलाय. विदाउट लॉस 15 रन्स. राजवीर 11. 15 रन्स स्कोर बोर्ड वरती पहिल्या ओव्हर मध्येच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकच ध्येय घेऊन आता मनोज देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलाय की आपल्याला ही मॅच जिंकायची आहे. बॉलर कोण? बॉलर नेम अक्षय मानकर गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. भाऊ इदाते या एंड कडून ते गोलंदाजी करणार आहेत. अक्षय मानकर अनुप देशमुखच्या विरोधामध्ये. पहिलाच बॉल अंदरुणी किनारा, बॅटच्या आतल्या बाजूची कडा घेतलीये आणि इथे केवळ एक रन आहे. पहिल्या बॉल मध्ये अनुप देशमुख असं वाटलं होतं की सरळ बॅटने खेळतील, परंतु थोडस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. मनोजला आतला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 61चा पाठलाग, एकही विकेट गमावलेली नाहीये. या दोन्ही आपण पाहायला गेलं तर बॅटर्सनच कमालची एक भागीदारी पाहायला मिळते. 23 बॉल मध्ये आता 45 रन्स पाहिजेत. 23 मध्ये 45ची आवश्यकता आहे. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल टाकलेला आहे आणि सरळ मात्र तिथे छेडछाड करण्याचा अजिबात प्रयत्न केला नाहीये मनोजनं. राजवीर 11चा खेळमा थोडासा खुश असेल कारण हा सामना त्यांना जिंकायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला वलीम वॉरियर्स या संघाचे जे सुबान आहेत, खरंच त्यांची प्रशंसा करावी लागेल. अंडर प्रेशर जी त्यांनी बॅटिंग केली, कारण 11 वरती त्यांच्या 5 विकेट होत्या. त्याच्यानंतर तिथे मोठे फटके त्यांनी ठोकले होते. परिस्थितीला अगदी सांभाळून ते खेळले होते. ती सिच्युएशन आपण पाहिली होती, त्या सिच्युएशन नुसार त्यांनी बॅटिंग देखील केली आणि कुठेतरी फायटिंग स्कोर ठेवलाय. गोलंदाजांसाठी फायटिंग करण्यासाठी तो स्कोर आता स्कोरबोर्डवरती लावून ठेवलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे मागणे ठरले होते कैफ. त्यांनी 2 मोठे प्रहार मनोज मोहितेच्या बॅटमधून आपण बघितले. अक्षय मानकर थोडीशी बाजू देखील आता बदलतायत. विचार देखील तुम्हाला बदलावे लागतील. त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर हा चेंडू देखील सुरेख गोलंदाजी टाकली आहे. आय थिंक ज्याप्रमाणे पांडुरंग थोडेसे नाराज दिसतात, कदाचित बॅटची कडा होती की काय. त्याचबरोबर गवेगावचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महोदय आदरणीय संजयजी गुरव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधलं जे ताळमेळ आपण पाहिलंय अगदी अप्रतिम.
या दोनच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 20 रन्स 20 या आकड्यावरती. अक्षय मानकर ट्रॅक वरती आहेत. पुढचा चेंडू टाकतील. पुन्हा एकदा यावेळेला लोंग द कार्पेट मोठा प्रहार होत नाहीये या ओव्हरमध्ये. थोडंसं फंबलिंग बघायला मिळालं परंतु एकच सिंगल रन्स. कमालची बॉलिंग आतापर्यंत अक्षय मानकरच्या माध्यमातून पाहिली आहे. मोठे प्रहार होत नाहीत या ओव्हरमध्ये. 4 चेंडूंना मात्र टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये 6 रन्स फक्त बनवलेत. अनुप देशमुख असतील, त्याचबरोबर मनोज मोहिते. अनुप मात्र 3 चेंडूंवरती 3च रन्सवरती खेळत आहेत, तर मनोज मोहिते यांनी मात्र 7 चेंडूंना फेस केले. 16 रन्सवरती ते देखील खेळत आहेत. यावेळेला फुल टॉस आहे, फुल टोल वसूल डीप स्क्वेअर लाईक बॉर्डर लाईनच्या बाहेर. अनुप देशमुखच्या बॅटमधून षटकार. हीच तर स्ट्रेंथ आहे अनुप देशमुखची. फुल टॉस चेंडू जर देणार तर हा काढू कुठे सोडणार. बॅटिंग इथे धमाकेदार. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती जाऊन आता पोहोचले. अक्षय मानकरनं 4 चेंडू चांगले टप्प्यावरती टाकले, परंतु त्याच्यानंतर 5व्या बॉलमध्ये अनुपनं आता मात्र हात खोलण्यासाठी सुरुवात केली आहे. पुढचा बॉल असेल पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ ऑप्शनच्या बाहेरून मात्र घसटण्याचं काम करत होते. केवळ एकच रन्स या शेवटच्या चेंडूवरती आणि षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलोय विदाउट लॉस 28, राजवीर 11. या स्पर्धेसाठी जे आपल्याला पाहायला गेलं तर जे आम्हाला मोलाचं सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे ते आदरणीय राहुलजी राठोड सर आहेत. त्यांनी देखील स्पर्धेसाठी आम्हाला महत्त्वाचं आणि मोलाचं सहकार्य केले, त्यांचं देखील मनापासून आभार असतील. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं PW डिपार्टमेंटचे गेवारी सर यांनी देखील स्पर्धेसाठी आम्हाला चांगलंच सहकार्य केले, त्यांचं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर भाऊ इदाते सर यांनी देखील स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर उद्योजक असताना 12 बॉलमध्ये आता 20 रन्स पाहिजेत. 12 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. मनोज मोहितेनं पहिला चेंडू मात्र आक्रमकतेने खेळलाय आणि इथे 6 रन्स मिळतील. षटकार. आता जिंकण्यासाठी आपण जर पाहायला गेलं तर 14 धावांची गरज आहे. इथून 11 बॉलमध्ये 14 धावांची गरज. अकरा बॉल आणि 14 धावांची आवश्यकता.
पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत का, परंतु तिथे कोणीच नाहीये. चारच मिळतील. मनोज मोहिते कमालची बॅटिंग करतायत. 10 बॉल मध्ये 10 रन्स, 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता. दहा चेंडू 10 धावांची गरज आहे. राफिद गोलंदाजी मार्क वरती असतील. ज्याप्रमाणे बॉलिंग आपण पाहायला गेली तर बॅटिंग चांगली झाली होती, सुभाषने केली होती. हा चेंडू मात्र सुरेख टाकलाय, शरीरापासून थोडस दूर. मनोज मोहिते थोडेसे चिंतेमध्ये दिसत आहेत. 12 चेंडूमध्ये त्यांनी वैयक्तिकरित्या 31 रन्स देखील बनवलेत. चांगली बॅटिंग बघायला मिळाले. तर येणारे 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आणि नक्कीच ही मॅच संपताच लगेच ज्यांचं क्षेत्ररक्षण असेल त्या टीमला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा हवाई यात्रेवरती आता पाठवलाय, सिक्सर आलाय. आपल्याला 6 रन्स बघायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी केवळ 4 धावांची आवश्यकता. चौकार आता पाहिजे जिंकण्यासाठी. 8 बॉल मध्ये हा चेंडू खूप इम्पॉर्टंट असू शकतो. आय थिंक 4 रन्स जिंकण्यासाठी पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. चेंडू आता चेक केला जाईल. चार धावांची गरज आहे, जास्त वेळ जाणार नाही. चला लगेच आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी चौकाराची आवश्यकता असेल. या बॉल वरती मनोज मोहिते तयार आहेत आणि इथे फटका फसलाय. राजवीर 11 हा जो संघ, या चेंडू खूप महत्वाचा होता. राफिद तर पुढचा चेंडू टाकतील. 7 बॉल आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर ओव्हर देखील झालेली आहे. षटक क्रमांक आपण पाहायला गेलात तर 4चा खेळ संपला. 57 रन्स, 6 मध्ये 4. चला टीम मीटिंग नको आहे, लगेचच बॉलरला पाठवून द्यायचं. 6 मध्ये 4 ची गरज आहे. वलीम वॉरियर्स विनंती असेल की आपण टीम मीटिंग नको, चला बॉलरला पाठवून द्या. मॅच अगदी दर्जेदार पाहायला मिळेल. 6 मध्ये 4 ची गरज आहे. पांडुरंग रघुवीर यांना गोलंदाजीसाठी आता 5 रन केले. समोर अक्षय थोरे असेल. चला 6 मध्ये 4 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता.
6 मध्ये 4ची आवश्यकता आहे. हा बॉल चांगल्या झड मध्ये टाकलाय. अक्षय थोरे असेल नॉन स्ट्राईकला बॅटर देखील मनोज उभे आहेत. फक्त 5 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. याच्यानंतरची मॅच आपण संतोष एजन्सी आणि मनस्वी फायटर्स या दोन संघांमध्ये खेळली जाईल. ते बॅटल पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा या ठिकाणी आपण बघतोय तर आणि तिथे मात्र आपण पाहायला गेलं तर खेळाडू जो आहे बाद होणार आहे. मनोज मोहिते आता माघारी परततोय. चार चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर तेजस वायकरला आता पाठवलं गेलंय आणि मनोज मोहितेची ही जी विकेट आहे मोमेंटम शिफ्ट करून टाकणारी विकेट आहे. अक्षय थोरे अनुभव मात्र थोडासा कमी राहिलेला आहे. सुरुवातीचे 2 चेंडू आपण बघतोय तर या ठिकाणी आपण डॉट बॉल बघितले. 6 मध्ये 4. आता पांडुरंग रघुवीर यांनी थांबवण्याचं काम केलंय. जागेवरून खेळण्याचे प्रयत्न करतायत आणि इथे चेंडू मिळणार नाही असाच, कारण थोडं फुटवर्क देखील महत्वाचा असतो क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळत असता 4 मध्ये 4ची गरज आहे. चार बॉल 4 धावांची आवश्यकता. हा क्लासिकल फटका आहे. इथे मात्र 6 रन्स मिळतील. सामना मात्र जिंकून दिलाय अक्षय थोरेनं. विजय मात्र मिळवलाय राजवीर 11 या टीमनं. अभिनंदन करावं लागेल हार्डलक वलीम वॉरियर्स. यानंतरची मॅच संतोष एजन्सी आणि त्याचबरोबर मनस्वी फायटर्स. जरा ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि चला प्लेअर ऑफ द मॅच या मॅच मधील जो अवॉर्ड आहे मिस्टर मनोज मोहिते आपण ठरलेला आहात प्लेअर ऑफ द मॅच.